नमस्कार, मी शैलेश रमेश आपसिंगेकर। आज 23 एप्रिल 2026 जागतिक पुस्तक दिन याची मी मराठीतून माहिती सांगणार आहे। माझे व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जागतिक पुस्तक दिन, वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे हा दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो। जागतिक पुस्तक दिनाची सुरुवात आणि इतिहास। एक सुरुवात, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने युनेस्को पहिल्यांदा 23 एप्रिल 1995 रोजी जागतिक पुस्तक दिन हा पहिला दिनाला सुरुवात झाली आहे। तारीख का निवडली? 23 एप्रिल हा दिवस विल्यम शेक्सपियर, मिगेल डी सर्वांटेस आणि इंका गार्सिलासो डेला वेगा यासारख्या महान साहित्यिकांची पुण्यतिथी आहे, म्हणून हा दिवस निवडला गेला। उद्देश, वाचन संस्कृती वाढवणे, पुस्तकाचे प्रकाशन करणे आणि कॉपीराइट बद्दल जागरूकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे। जागतिक पुस्तक दिन 2026, वर्ल्ड बुक डे 2026, तारीख 2026 मध्ये जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल 2026 रोजी गुरुवारी साजरा केला जात आहे। वर्ल्ड बुक कॅपिटल 2026, युनेस्कोने 2026 साठी रबात मोरोक्को हे शहर वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून नियुक्त केले आहे। महत्त्व, डिजिटल युगात पुस्तकाचे महत्त्व टिकून ठेवणे, एकाग्रता वाढवणे आणि ज्ञानाचा प्रसार करणे यावर भर दिला जात आहे। हा दिवस केवळ वाचनाचा उत्सव नाही, तर पुस्तकाशी आपली जवळीक वाढवण्याची आणि नवीन विचार आत्मसात करण्याची संधी आहे। जागतिक पुस्तक दिन 2026 ची मुख्य वैशिष्ट्ये। एक, उद्देश, वाचन संस्कृती रुजवणे, पुस्तकाचे महत्त्व सांगणे आणि लेखकांना सन्मानित करणे। 2, थीम लक्ष, 2026 मध्ये युनेस्कोने रबात मोरोक्कोला वर्ल्ड बुक कॅपिटल 2026 मध्ये घोषित केले आहे, जे साक्षरता आणि बहुभाषिकतेवर म्हणजे अनेक प्रकारच्या विविध भाषा बोलल्या जातात। उदाहरणार्थ मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी असे अनेक विविध प्रकारच्या भाषा भारतामध्ये बोलल्या जातात। यालाच आपण बहुभाषिकता असे म्हणतो। 3, महत्त्व, डिजिटल युगात पुस्तकाचे महत्त्व, एकाग्रता वाढवणे आणि वैचारिक क्रांती घडवून आणणे यावर जोर दिला जातो। 4, उपक्रम, शाळांमध्ये वाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, पुस्तक दान आणि कथाकथन कार्यक्रम आयोजित केले जातात। हा दिवस प्रामुख्याने विल्यम शेक्सपियर आणि मिगुएल डी सर्वांटेस यासारख्या महान लेखकांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो। आणि एक सांगायचं म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकाने पुस्तकाचा वापर केला जातो। त्यात मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, इतिहास असो, सामान्य ज्ञान असो, असे भूगोल असो, असे अनेक विविध प्रकारच्या पुस्तकातून विद्यार्थी ज्ञान घेत असतात। त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचलं गेलं पाहिजे।